नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी पतंजलीचा पुष्टाहार दलिया बनवणार आहे. याच्यामध्ये बाजरी, मुगाची डाळ, सालीवाली बाजरी, मुगाची डाळ, तांदूळ आणि ओवा, तीळ हे सर्व असतं त्याच्यामध्ये. आणि आता मी ते 1 वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून ते भाजून घेणार आहे चांगलं. आता याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे खूप पौष्टिक आहे आणि खायला खूप छान लागतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मी खिचडीसारखं बनवणार आहे, थोडंसं पातळ. आपल्याला जसं पाहिजे तसं बनवू शकतो, पातळ घट्ट. तर मी जरा पातळच बनवणार आहे. आता हे चांगलं भाजून घ्यायचं. हे थोडंसं जाड असल्यामुळं त्याला शिजायला थोडा वेळ लागतो. हे भाजलेलं आहे चांगलं, म्हणून मी कुकरमध्ये बनवणार आहे. आता हे मी कुकर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहे. हे बघा, आता हे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये आता कांदा टाकणार आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझ्या चॅनलवरती रेसिपीज, कटिंग आणि स्टिचिंगचे पण व्हिडिओ आहेत. आता मी याच्यात कांदा टाकलेला आहे, तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि या मिरच्या टाकलेल्या आहेत 3, मी त्याला मध्ये चीर पाडलेली आहे, जेणेकरून त्याचा तिखटपणा बाहेर येण्यासाठी. हे अद्रक लसूणची पेस्ट आहे. टोमॅटो, याच्यामध्ये हे सगळं असल्यामुळं आपल्याला प्रत्येक धान्याचं जीवनसत्व मिळणार आहे आणि खायला खूप टेस्टी पण लागते ते. आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मग आता हे चांगलं झालेलं आहे आपलं फ्राय. आता याच्यामध्ये हळद टाकायची, कोथिंबीर, आणि आता हे पाणी टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. मी ते 1 वाटी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तिप्पट पाणी टाकलेलं आहे. मला थोडंसं पातळच करायचं आहे. आणि ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तो दलिया टाकायचा आणि आता शिट्ट्या 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आणि कुकर थंड झाल्यानंतर मी उघडत आहे. हे बघा, हे असं मी पातळ बनवलेलं आहे. आपल्या आवडीनुसार घट्ट दुप्पट तर पाणी लागतंच त्याला शिजण्यासाठी, तर मी जास्त टाकलेलं आहे, मला पातळ पाहिजे होतं म्हणून. हे बघा, असं झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.